घोडेगाव ग्रामपंचायतीत भ्रष्टाचाराचा महापूर, कारवाईसाठी जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू। जळगाव प्रतिनिधी। चाळीसगाव तालुक्यातील घोडेगाव खराडी ग्रुप ग्रामपंचायतीत अंगणवाडी साहित्य खरेदीपासून ते पाईपलाईन कामांपर्यंत लाखो रुपयांचा अपहार झाल्याचा खळबळजनक आरोप करत आजपासून जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे। सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमताने गावचा विकास निधी लाटला जात असल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे। भ्रष्टाचाराचे हे आहेत 8 गंभीर आरोप। ग्रामपंचायतीच्या कारभारावर बोट ठेवत उपोषणकर्ते श्री अजितकुमार भीमराव महाले आणि श्री आबा छबुलाल जाणे यांनी प्रशासनाकडे पुराव्यानिशी खालील मागण्या मांडल्या आहेत। साहित्य खरेदी घोटाळा। खराडी अंगणवाडीसाठी साहित्य खरेदी करताना मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला आहे। 2. एलईडी बल्बचे फुगवलेले बिल। गावात बसवलेल्या एलईडी बल्बचे बिल जाणीवपूर्वक वाढवून काढून शासनाची फसवणूक केली। कमिशनखोरीचाळ विळखा। सरपंच कमिशन घेतल्याशिवाय कोणत्याही कामाचे बिल अदा करत नसल्याचा थेट आरोप। 4. पाईपलाईनमध्ये कागदी खेळ। प्रत्यक्षात 50 पाईप टाकले असताना एमबीमध्ये चक्क 150 पाईपचा वापर दाखवून शासनाची दिशाभूल केली। 5. रस्त्याची तोडफोड। जुनी पाईपलाईन सुस्थितीत असताना केवळ नवीन बिल काढण्यासाठी रस्ता फोडून पुन्हा पाईपलाईन टाकण्याचे नाटक केले। 6. बोगस सह्यांचा प्रकार। टेंडर प्रक्रियेत सदस्यांच्या किंवा संबंधित व्यक्तींच्या तोतया बोगस सह्या करून कागदपत्रे तयार केली। 7. शोषखड्ड्यांचे अपूर्ण काम। गावात 7.5 लाख रुपयांचे शोषखड्ड्यांचे काम अपूर्ण असतानाही ठेकेदाराला पूर्ण बिल अदा करण्यात आले। 8. शालेय साहित्यातही वाटा जिप। शाळेसाठी साहित्य खरेदी केल्यावर सरपंचांनी चक्क 10,000 रुपयांच्या कमिशनची मागणी केली। उपोषणकर्त्यांची मागणी। या सर्व आर्थिक अपहारांची चौकशी करण्यासाठी विशेष समिती गठीत करण्यात यावी। ही चौकशी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने होऊन दोषी सरपंच, ग्रामसेवक आणि ठेकेदारावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी। या मागणीसाठी 24 फेब्रुवारी 2026 पासून जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे। जोपर्यंत भ्रष्ट कारभाराचा पंचनामा होत नाही आणि दोषींवर गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही, असा पवित्रा महाले आणि जाणे यांनी घेतला आहे। प्रशासकीय दबावाकडे लक्ष। ग्रामविकासाचा पैसा वैयक्तिक स्वार्थासाठी वापरणाऱ्या या साखळीमुळे घोडेगाव परिसरात संतापाची लाट आहे। आता जिल्हा प्रशासन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ या गंभीर तक्रारींची दखल घेणार की नेहमीप्रमाणे कागदी घोडे नाचवणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।